अशा पद्धतीने आपल्या धम्मसहलीतील उपासक आता या विहारामध्ये चैत्यगिरी बुद्धविहार हे श्रीलंकन बुद्धविहार आहे आणि या बुद्धविहारामध्ये आता आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक आतमध्ये विहारामध्ये येत आहेत. वाचीनं सोडलं आत, तुला कुठं सोडलं काय माहित. तिच्या नवऱ्याला पाहिजे मला तिच्या सगळं. पिल्लू बाय कर. काय खरं नाही बाबा, फोटोच्या नादात. बोला अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावकसंघो संघं नमामि. ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं साब्बं अपराधं पमतु मे भन्ते. तुतीयम्पि ततीयम्पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं साब्बं अपराधं पमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते. तुतीयम्पि ततीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते.
या मंगलमय प्रसंगी या महत्त्वपूर्ण ठिकाणाला भेट देण्यासाठी आपण आलेलो आहोत. हे ठिकाण आहे सांची. सांचीचा स्तूप या ठिकाणी हा प्रसिद्ध आहे. आपण त्या स्तूपाकडे जाणार आहोत. या ठिकाणी हे श्रीलंकन बुद्ध विहार आहे. लक्षामध्ये या स्तूपामध्ये भगवंताचे पटशिष्य, भगवंताचा उजवा हात आणि डावा हात मानल्या जात होतं. भंते सारीपुत्त आणि भंते मोग्गलायन. सारीपुत्त भंतेंचा स्तूप तुम्ही बघितला. कुठे बघितला? पुढे पाठ मागे सपाट काही घेणदेण नाही असं झालं का? कुठे बघितला सारीपुत्तांचा स्तूप? धम्मसहलीमध्ये तुम्ही होता का नव्हता? धम्मसहलीमध्ये फक्त शरीरानं होता, मनानं घरी. कुठे? नालंदाला आहे की नाही. आणि दुसरे भिक्षू मोग्गलायन त्यांच्या अस्थि कलश या ठिकाणी समोर स्तूप आहे. त्या ठिकाणी भगवंताच्या अस्थि आणि मोग्गलायन्स यांच्या अस्थि लक्षामध्ये याच ठिकाणी सापडलेल्या आहेत. आणि या ठिकाणच्या अस्थि श्रीलंकेमध्ये गेल्या होत्या. श्रीलंकेमधून पुन्हा भारत देशाने, भारत सरकारने या ठिकाणी पुन्हा उपलब्ध करून घेतल्या. लक्षामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू आहेत ना, पंडित जवाहरलाल नेहरूंनी पुन्हा इथे त्या अस्थी आणल्या आणि या अस्थी देण्यासाठी श्रीलंका देशाने त्यांना इथे विहारासाठी जागा मागितली आणि मग त्यांना ही विहाराची जागा दिली. लक्षामध्ये. आणि मग हे श्रीलंकेच्या लोकांनी हे विहार बांधलेलं आहे. हे बघा, हे जे स्तूप, हे पुतळा आहे ना, हे पुतळा कोणाचा आहे माहिती आहे का? माहीत आहे? हा भिक्षू महेंद्र आणि ते पलीकडे भिक्खुनी संघमित्रा. महेंद्र आणि संघमित्रा कोण होतं माहिती आहे का? कोण होतं? काहीच घेणदेण नाही. सम्राट अशोक राजाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा. संघमित्रा आणि महेंद्र या दोघांना सम्राट अशोक राजाने बघा या देशावर एवढं मोठं राज्य केलं. राजकारभार करत असताना सम्राट अशोक राजाने असा विचार नाही केला की माझ्यानंतर या राजाचा राजकारभार माझ्या एकुलत्या एका महेंद्रनी चालवावा, राजगादीवर महेंद्रनी बसावं आणि देशाचा कारभार माझ्या एकुलत्या एका महेंद्रनी बघावं. आहे की नाही. सम्राट अशोक राजाने 84,000 विहार, लेण्या, स्तूप बांधले आणि भगवंताच्या भिक्खू संघासमोर गुडघ्यावर नतमस्तक झाला आणि नतमस्तक होऊन भंतेजींना विनंती केली भिक्खू संघाला की भगवान, मी आता खरा धम्माचा दायाद झालो का? धम्माचा दायाद होण्यासाठी सम्राट अशोक राजाने भिक्खू संघाकडे विनंती केली. बघा, 84,000 विहार, लेण्या, स्तूप सर्व काही तयार करून गुडघ्यावर बसून भिक्खू संघाला शरण आला आणि भिक्खू संघाला म्हणाला सम्राट अशोक राजा की मी आता धम्माचा दायाद झालो का? तर भंतेजींनी सांगितलं की राजा, तू आणखी जरी 84,000 विहार, लेण्या, स्तूप बांधल्या, कितीही धम्माचं काम केलं तरीही तू खऱ्या अर्थानं धम्माचा दायाद होऊ शकणार नाही. मग धम्माचा दायाद होण्यासाठी काय करावं लागेल? तेव्हा सम्राट अशोक राजाला माहिती पडलं की जोपर्यंत पोटचा मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघाला दान देत नाही, प्रचार प्रसार करण्यासाठी त्याला प्रेरित करत नाही, तोपर्यंत सम्राट अशोक राजाला माहीत पडले की तोपर्यंत आपण धम्माचा दायाद होऊ शकत नाही. आणि म्हणून सम्राट अशोक राजा अगदी चिंतित झाला. आपले वडील चिंतित झाल्यामुळे महेंद्र बघतो, मुलगी संघमित्रा बघते आणि विचारतात की राजा, पप्पा, आपल्या राजावर काही संकट तर नाही ना? आपण का चिंतित आहात, का बेचैन आहात? तेव्हा सम्राट अशोक राजा म्हणतो की मला या धम्माचा दायाद व्हायचा आहे आणि मी धम्माचा दायाद होऊ शकत नाही. हे दोघंही बहीण भावंडं विचारतात की काय करायला पाहिजे. तेव्हा सम्राट अशोक राजा म्हणतो की मी जोपर्यंत पोटचा मुलगा किंवा मुलगी भिक्खू संघाला दान देत नाही तोपर्यंत मी खरा धम्माचा दायाद होऊ शकत नाही. लक्षामध्ये. महेंद्र आणि संघमित्रा दोघंही बहीण भावंडं भिक्खुनी बनण्यासाठी तयार होतात. लक्षामध्ये. बौद्ध धर्मामध्ये भिक्खूंची दीक्षा घेतात आणि भिक्खूंची दीक्षा घेऊन
ते कुठे जातात? श्रीलंका देशामध्ये जातात. बुद्धगयेचा बोधिवृक्ष बघितला ना तुम्ही? बुद्धगयेच्या बोधिवृक्षाची फांदी हातामध्ये घेऊन बघा, ते संघमित्राच्या हातामध्ये बोधिवृक्षाची फांदी दिसते, आहे की नाही? बोधिवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंका देशामध्ये लक्षामध्ये त्या ठिकाणी तिथल्या राजाला भेटतात, तिथली भाषा अवगत करतात, तिथे बोधिवृक्ष लावतात आणि तिथे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. आज श्रीलंका देश बौद्धांचा देश म्हणून ओळखल्या जातं, बुद्धिस्ट राष्ट्र म्हणून ओळखल्या जातं. याचं सार श्रेय सम्राट अशोक राजाला जाते, आहे की नाही? आणि म्हणून सम्राट अशोक राजाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांनी आपल्या श्रीलंका देशामध्ये प्रचार आणि प्रसार केला. म्हणून त्यांचा गौरव म्हणून, त्यांचा सन्मान म्हणून या विहारामध्ये बघा त्यांचा हा पुतळा लावलेला आहे. या ठिकाणी हा महेंद्र आहे, भिक्खू महेंद्र. आणि पलीकडे आहेत हे भिक्खुनी कोण? संघमित्रा, लक्षामध्ये. आणि याच विहारामध्ये दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या, तारीख लक्षात ठेवा, नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी भिक्षू मोग्गलॅन आणि भगवंताच्या अस्थी उपासकांना दर्शनासाठी ठेवण्यात येत असतात. कधी? दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी फार मोठा उत्सव या ठिकाणी, महोत्सव या ठिकाणी भरत असतो. सांची महोत्सव म्हणून जगातून लोक येतात, जगातून. आणि श्रीलंकेतून तर पूर्ण श्रीलंका आल्यासारखं येते, या ठिकाणी येते पूर्ण श्रीलंका. पूर्ण आपले हे सांचीचे पूर्ण हॉटेल बुकिंग असते, सर्व असे. एक धर्मशाळा खाली राहत नाही, एक हॉटेल खाली राहत नाही. आणि पुऱ्या आपल्या महाराष्ट्रातून पण लोक बरेच येत असतात. जर आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तो महोत्सव बघण्यासाठी, तर दरवर्षी, आता नोव्हेंबर महिना निघून गेला, आता डिसेंबर चालू आहे की नाही, तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तो कार्यक्रम संपून गेला. तर आपल्यापैकी जेव्हा केव्हा तुम्हाला यायचं असेल तर निश्चित नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी या ठिकाणी फार मोठा महोत्सव असतो. बुद्धाच्या आणि मोगलांच्या अस्थी इथे दर्शनासाठी ठेवण्यात येत असतात, लक्षामध्ये. तर आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना तो महोत्सव बघण्यासाठी, तो महोत्सव साजरा करण्यासाठी आपण आयुष्यामध्ये एक वेळ का होईना आपण या सांची या ठिकाणी आपण येत राहावं. आता हे झालं विहारामध्ये. आता आपण सांची स्तूपाकडे जाणार आहोत. लग्नामध्ये त्या सांची स्तूपाची प्रतिकृती 200च्या नोटावर आहे बघा. आपलं भारताचं जे चलन आहे ना, चलन 200ची नोट आहे, त्या 200च्या नोटावरती तो सांचीचा स्तूप आहे, लक्षामध्ये. आणि त्यावरती त्या अगदी बारीक बारीक नक्षीकाम आहे. त्याच्यावर भगवंताचं पूर्ण जीवनचरित्र, अगदी दगडावर बारीक 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 पूर्ण बुद्धाचं जीवनचरित्र त्यावरती रेखाटलेलं आहे, लक्षामध्ये. अगदी त्या काळातले कोरीव कोरीव नक्षीकाम, भगवंताचा पूर्ण इतिहास, भगवंताच्या जन्मापासून ते भगवंताच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्या स्तूपाच्या बाजूला चारी बाजूनं जे कमान बनवलेले आहेत, गेट बनवलेले आहेत, त्याला तोरण गेट म्हणतात. तोरण गेट. कोणता गेट? तोरण गेट. तर त्या तोरण गेटावरती संपूर्ण नक्षीकाम, डिझाईन, कोरीव काम केलेलं आहे. ते पण आपण बारकाईने बघा आणि त्या स्तूपाला भेट द्यायची आहे. त्या ठिकाणी आपण वंदन करू, त्या ठिकाणी फोटो काढू, त्या ठिकाणी आपण ध्यान करू. त्या ठिकाणी अशोक स्तंभ आहे जो की भग्नावस्थेमध्ये आहे, लक्षामध्ये. इथून बाजूला 7 किलोमीटरवरती विदेशा गाव आहे. विदेशा, ही विदेशा गाव हे सम्राट अशोकराजाची सासरवाडी होती, लक्षामध्ये. सम्राट अशोकराजाची सासरवाडी होती आणि सासरवाडी जवळ असल्यामुळे सम्राट अशोकराजाने इथे फार मोठं बौद्ध धर्माचं फार मोठं केंद्र निर्माण केलं होतं. या ठिकाणी हजारो भिक्खूंची व्यवस्था त्यांनी केली होती. इथं केंद्र होतं, प्रशिक्षण केंद्र, भिक्खू ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी होतं. आणि त्यांची राहण्याची, खाण्याची, ध्यान व्यवस्था, सर्व त्यांची व्यवस्था सम्राट अशोकराजांनी केली होती. तर ते आपण तिकडे बघणार आहोत सर्व व्यवस्था. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी आपण इथेच थांबूया. म्हणा सर्वांनी साधू साधू साधू. वंदन करा. बुद्धांग नमामि, धम्मांग नमामि, संघांग नमामि.